नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या जून 2026 महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची. परंतु मंडळी, त्याआधी नेहमी देतो ती सूचना अवश्य लक्षात ठेवा. नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा विचार बिलकुल मनात ठेवू नका. कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट, आपल्या कामाची योग्य दिशा आखणी, मेहनत, कामाचा अभ्यास, हुशारी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्याशिवाय कामातलं यश हे कधीच मिळत नाही. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. हे आपण सर्वांनीच लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आहेत, तर मग मुहूर्त का बरं पाहायचा? तर मंडळी, मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या दिवसाची अनुकूल परिस्थिती. त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात. आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते येईलच कसं? त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही, ते योग्यच आहे. परंतु हा सर्व सारासार विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा, लक्षात ठेवणंही आवश्यक आहे. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती, परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपलं ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओंची माहिती, नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल. आणि हो मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन, हा आम्ही पाठवलेला मेसेज व्यवस्थित समजून घेऊन नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन आपण आपल्या घरबसल्या घेऊ शकता. आणि त्यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया जून 2026 या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्याचे मुहूर्त, जसं की गृहप्रवेश, बारसं, साखरपुडा, बाळाचं जावळ काढणं, डोहाळे जेवण. तसेच या महिन्यातील पायाभरणी, भूमिपूजन, वास्तुशांतीचे मुहूर्त सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम ती म्हणजे साखरपुड्याचे मुहूर्त. या जून 2026 महिन्यातले साखरपुड्याचे मुहूर्त असणार आहेत 2, 4, 5, 9, 10, 11, 19, 23, 24 आणि 27 जून. तर डोहाळे जेवण करण्यासाठीचे मुहूर्त या जून महिन्यामध्ये असणारे 2, 5, 16, 17, 22, 23 आणि 29 जून या तारखांना. तर बाळाचं बारसं करण्यासाठी मुहूर्त या महिन्यात आहे 5, 7, 10, 17, 24 आणि 27 तारखेला. बाळाचं जावळ काढण्याचा मुहूर्त असणार आहे 5, 10, 11, 17 आणि 24 तारखेला. गृहप्रवेश ज्यांना करायचा आहे त्यासाठी मुहूर्त असणार आहे 5, 6, 10, 11, 17, 24 आणि 27 या जून महिन्यातल्या तारखांना. या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण आपल्या गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. परंतु काही कारणांमुळे गुरुजीच उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश कसा करावा या विषयाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. तो व्हिडिओ पाहून आपण स्वतः सुद्धा गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता. आतापर्यंत याचा लाभ अनेक मंडळींनी घेतलेला आहे, आपणही घेऊ शकता. ज्यांना या जून 2026 महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती, हा फार मोठा विधी असतो, वास्तुशांती करायची आहे त्यासाठीचे मुहूर्त आहेत 17, 22, 24 आणि 27 या 4 तारखा आहेत. मंडळी, वास्तुशांती मात्र योग्य जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावी. गणेश पूजनाप्रमाणे स्वतः करू नये. तसेच पायाभरणी आणि भूमिपूजन यासाठी या जून महिन्यामध्ये 2 मुहूर्त आहेत. एक म्हणजे 19 जून वार शुक्रवार आणि 20 जून वार शनिवार या दिवशी. तर मंडळी, ही होती जून 2026 या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची, महत्त्वाच्या शुभ मुहूर्तांची माहिती. तसेच मंडळी, वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असल्यास आपल्या या चॅनलमध्ये दर महिन्याला आपण जे मासिक राशी भविष्य 12 राशींचे 12 स्वतंत्र व्हिडिओ प्रकाशित करत असतो. त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ दिवस सांगितले जातात.
त्यानुसार आपण ही मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता. शिवाय या मासिक राशी भविष्यामध्ये त्या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य सुद्धा अगदी विस्तृतपणे सांगितलं जातं आणि त्या महिन्यामध्ये शुभ परिणाम मिळवण्यासाठी कोणते करायचेत आध्यात्मिक उपाय हे सुद्धा. त्यामुळे हे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला प्रकाशित होतात. दर महिन्याचं मासिक राशी भविष्य या सदराखाली अवश्य ते पाहत जा. तसेच मंडळी, हे नवीन वर्ष 2026 आपल्या राशीसाठी कसे राहणार आहे, त्यामुळे वर्षाचं नियोजन करायला सोपं जाईल, माहिती मिळेल. तर त्यासाठीचे व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झालेले आहेत, अवश्य ते पहा. तसेच उच्च शिक्षण यासाठी राशीचे गुणधर्म अगदी नक्षत्रांसहित 12 व्हिडिओ सुद्धा आपण प्रकाशित केलेले आहेत की ज्याच्यामुळे आपला नक्की गुणधर्म राशीचा काय आहे, आजारपण काय सांभाळायचं आहे, आरोग्य काय आहे, अवश्य त्या व्हिडिओंची लिंक सुद्धा आम्ही खाली देत आहोत. अवश्य आपण ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. फार सुंदर व्हिडिओ झालेले आहेत. मंडळी, या मुहूर्तामध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत, कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशीनुसार पाहिले जातात, काढले जातात. त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करू नये. ज्यांना अशा प्रकारे आमच्याकडून आपल्या मुलामुलींचे विवाहाचे मुहूर्त माहिती करून घ्यायचे असतील, त्यांनी कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी जाणून घ्यावं. अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. मंडळी, विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातली काय माहिती महत्त्वाची राहते याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेला आहे. शिवाय राशींचा, नक्षत्रांचा अभ्यास करून आपलं करिअर कसं निवडावं, करिअरमध्ये कुंडलीचा अभ्यास काय सांगतो, तोही व्हिडिओ आपण प्रकाशित केला आहे. त्याही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. तर मंडळी, आजचा हा विषय आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम संकलन केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक भारतात कुठेही पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठे असाल मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे वास्तू इंद्राणी यंत्र आणि दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी, पुन्हा भेटूया जून महिन्यानंतरच्या जुलै महिन्यासाठी. पुन्हा एकदा आठवण करून देतो, या व्हिडिओच्या खाली आपलं राशी नक्षत्र नक्की काय सांगतंय की जेणेकरून आपला स्वभाव, गुणधर्म, आपलं करिअर, आपलं उच्च शिक्षण, आपलं आरोग्य आणि आपल्यासाठी कोणती उपासना आपण आयुष्यभरासाठी छान करू शकतो, या व्हिडिओचे मार्गदर्शन करणारी, माहिती देणारे 12 व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. अवश्य ते व्हिडिओ पहा, त्याची लिंक खाली देत आहोत. तसेच हे नवीन वर्ष, अर्थात आता आपण जून महिने म्हणजे जवळजवळ मध्यावर आलो आहे, तरीसुद्धा वार्षिक आढावा आपण घेतलेला नसेल तर आपले वार्षिक राशी भविष्य 2026 काय सांगतंय तेही व्हिडिओ प्रकाशित झालेले सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली देत आहोत. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवल्यात. एकामध्ये कापूर, त्याबरोबर एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी फिरवावा. सोबत एखादा शुभ मंत्र उच्चार सुद्धा सुरू ठेवावा, जसे की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, किंवा आपल्याला कोणताही मंत्र येत असेल त्या मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमधील चैतन्य ऊर्जा वाढवण्याचं काम करतो. त्यामुळे साहजिकच वास्तूमध्ये असणारे छोटे मोठे दोष किंवा नकारात्मक ऊर्जा कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते. हे धूपदीप पात्र आपल्याला घरपोच मागवायचं असेल याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी,
अशा रीतीने आपण जून महिन्याची माहिती घेतली, शुभ मुहूर्तांची. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.